तर म्हणजे काय तिथे गार लिहिलंय. हा स्नानागार. हा सो राणी तिकडनं इकडे यायची, तिकडूक तिकडूक. वा वा. सो इथे राणी आंघोळीसाठी यायची. सो आपण बघायला जाऊया की त्यांची आंघोळीची जागा केवढी मोठी आहे. ते आपल्या मुंबईला मोरी केवढी असते आणि इकडे बघा आता केवढी असते ते. म्हणजे विचार करा, राणी लोकांसाठी आंघोळ करायला त्यांनी एवढं मोठं. भाई आमचं घर पण नाही गावचं एवढं मोठं. एवढं मोठं ह्या लोकांना स्नानगृह बांधलंय. वा वा. हे काय होतं? अरे नाही नाही नाही, इथे पाणी असं म्हणजे बोलतात ना भरलेलं असेल आणि त्याच्यामध्ये आणि इकडनं बाल्टी भरून घेऊन जायची. बाबू भैया हे स्विमिंग पूल आहे. राणीच्या स्नानगृहामध्ये एंट्री करूया. कुठे राणी कुठे? ओ घूमर घूमर भाईसा घूमर. ओके, हा स्विमिंग पूल होता का? हा तिथे जंप करायची ती पाण्यामध्ये. डाईव्ह जम्पिंग. राणीचं स्नानगृह किती मोठा आहे ते. हा इकडून समोरनं असा एंट्री गेट होता. आपण असं फिरून आलो आहोत. तर संपूर्ण असं चौरस आहे. सगळं बघू शकता तुम्ही संपूर्ण. आणि हा पॅसेज. पहली बात इसका नाम है हजारा रामा टेम्पल. उसका मीनिंग क्या होता है? राम जो थे, राम भगवान रूप रहते हैं. सो वैसे उस समय माना जाता था कि हर जगह पे. तो देखो यहाँ पे स्ट्रक्चर देख रहे हो तुम, हर जगह पे बने हुए हैं अलग अलग. सो ये उस समय ये ऑर्डिनरी लोगों के लिए नहीं रहता था. ओनली जो किंग लेवल के जो थे लोग उन्हीं के लिए था ये. जाइए वर्शिप के लिए था ये. जाइए देखिए, आइए वृंदावन. म्हणजे अप्पर लोअर मिडल. हम लोग खाली पड़ते. खाली जमिनीच्या खाली एक शिवलिंग आहे. सो तुम्हाला दिसतंय की नाही? हा दिसला. सो आपण आता राणीचं स्नानगृह कक्ष बघितलं. त्याच्यानंतर राणीचं काय बघितलं असं मंदिर, राम मंदिर बघितलं. आणि आता हजार रामचंद्र मंदिर. आणि आता लोटस महल. हां, प्रत्यक्ष राणी जिथे राहायची, विश्राम करायची, दुपारची पिक्चर बघायची, ते महल आपण लोटस महल बघायला आपण तिथे नाटकं बघायची. नाटकं जी करायची लोक तेवाला ते बघायचे. लाइक शेअर एंड सबस्क्राइब. हे महल बघा, लोटस महल. ह्या ठिकाणी हत्ती ठेवायचे, हत्तीला पार्क करायचे. सो ह्या ठिकाणी, ह्या संपूर्ण ठिकाणी पूर्वी हत्ती घोडे ह्या लोकांना इथे पार्क केलं जायचं. आणि इथे घोडे पार्क केले जायचे आणि समोर जो दिसतोय तिथे हत्ती पार्क केले जायचे. इथून स्ट्रेट गेल्यावरती पार्श्वनाथ मंदिर आहे. त्याच्यानंतर शृंगारीत बुलंद दरवाजा आहे आणि राईटला रंगा मंदिर आहे. सो तिकडे समोर जे आहे हे मोठंवाला नाही, तर ते आहे समोर, ते रंगा मंदिर आहे. आणि हे हाँ नहीं, पहले ये श्रृंगारित आएगा, फिर लास्ट में पार्श्वनाथ आएगा. और ये सुंदर असं प्राचीन बांधकाम.
ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बारकोड्स दिसतील व्हिडिओमध्ये, जर तुम्हाला वाटत असेल की ह्याची इन्फॉर्मेशन आपल्याला कळली पाहिजे, भेटली पाहिजे, तर भाई तो बारकोड स्कॅन करा. तुम्हाला संपूर्ण त्या हिस्टॉरिकल प्लेसची डिटेल्स भेटून जाईल. कारण की सगळ्या संपूर्ण गोष्टी मला पण माहिती नाहीत, या सांगणारे लोक असतात त्या लोकांनाही सुद्धा माहिती नाही. सो ज्या पण तुम्हाला अजून जास्त क्युरियोसिटी असेल, माहिती करून घेण्याची या आवड असेल तुम्हाला, तर तुम्ही ते बारकोड स्कॅन करून त्या गोष्टींची इन्फॉर्मेशन, नॉलेज घेऊ शकता. सो इथे वेगवेगळे स्टॅच्यूज आहेत, ते पण दगडांपासून कोरीव काम करून बनवलेले आहेत. शैव द्वारपाल, हे आहे शिलापट्टिका, आणि हे आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके गणेश, गणपती बाप्पा, आणि हे आहे मानवी प्रतिमा. हे आहे नागिनी, हे आहे गरुड, हे आहेत विष्णू, आणि परत इथे या ठिकाणी अभिलेख सहित नागिनी, उमा महेश्वर, आणि ही लक्ष्मी, भूदेवी, शैलद्वारपाल, रिपीट, भैरव, नंदी आहेत, आणि त्यानंतर वरती शिव आणि पार्वती आहेत बसलेले. सो भैरव, इतकं सुंदर कोरीव काम इथे केलेलं आहे दगडांवरती की भाई. हनुमान, जय बजरंगबली, अनंत शयन, विष्णूंची जशी हे ना. सो हे आहेत उग्र नरसिंह, विष्णूजींचे 4थे अवतार. आणि इथे बाजूलाच आहे शंकराची पिंड. सो बघूया इथे काय. हां, इथे महादेवाची पिंड आहे. सो बघूया, महादेवाची पिंड ही अशी पाण्यामध्ये आहे आणि किती मोठी आहे. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये पाहिजे असेल, तुम्ही हा बारकोड स्कॅन करू शकता. ह्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण डिटेल भेटून जाईल. ओके. एंड ये बनाया था यहाँ के जो राजा थे उस समय के, उन्होंने तो दशहरा जो फेस्टिवल हम मनाते हैं वो स्टार्ट यहीं से हुआ था. ओके ओके. सो उस समय सेलिब्रेशन होता था जो यहाँ पे होता था, और उसके लिए यहाँ पे बनाया हुआ है ये पूरा. तो ये जो दिख रहा है तुम्हें, इसके सराउंडिंग में तुम्हें जैसे घोड़े लगाने की जगह है वो सब भी मिलेगा. ओके. इसकी हाइट अप्रॉक्स 40 फीट है, हाँ. 40 फीट का है. ओके. और ऊपर जाने के बाद ना तुम्हें सराउंडिंग में पूरा दिखता है. ओके. ये अभी पूरा जो इन्वेजन के बाद पूरा लग चुकी है, लंका लग चुकी है इस जगह की. इसके हर जगह की, लेकिन बेसिकली यही है वो महानमी डिब्बा. यहाँ से स्टार्टिंग हुई है दशहरे की. ओके. स्टेजेस म्हणजे कला नृत्यासाठी. परत हा स्विमिंग पूल होता वाटतं मधला. हा ते म्हणजे ते असंच नाही का, हे पूर्ण स्ट्रक्चर दिसतंय का तुला, सेलिब्रेशन जेव्हा होतं तेव्हा ते तसं प्रत्येक जण डिझाईन आहे. सो हे आहे पुष्करणी. फक्त याचेच पूर्वी राजे महाराजांच्या काळांमध्ये त्यांच्याकडे जे गेस्ट यायचे, सो ते गेस्ट इथे पहिले अंघोळ करायचे, डुबक्या मारायचे, आणि त्यानंतर मग राजे महाराजांना भेटायला जायचे. आणि पाणी स्टोअर करण्यासाठी जे काय पावसाचं पाणी यायचं, सो ह्यातनं ते असं भरून 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 इकडनं असं डिरेक्टली ह्याच्या आतमध्ये पाणी पडून ते भरलं जायचं. सो किती सुंदर आहे.
सो हा एवढा मोठा आहे राजे महाराजांच्या काळातला ऑडियन्स हॉल. इथे सगळे ऑडियन्स इथे बसायचे टाळ्या वाजवायला. आणि इकडनं राजा सूचना द्यायचा. सो आपण आता बघितला राजा का जनता दरबार कक्षा ऑडियन्स हॉल आणि भूमिगत कक्ष जे अंडरग्राऊंड चेंबर होता. सो ते नाही बघितलं बिकॉज ऑफ ते अर्ध क्लोज केलेलं होतं म्हणून. आणि हजार रामचंद्र मंदिर जे आपण बघितलं. फायनली आम्ही आता विरूपक्ष टेम्पलच्या इथे पोचलेलो आहोत. कालपासून सगळेजण ज्या टेम्पलची एवढे आतुरतेने वाट पाहत होतो त्या टेम्पलच्या इथे आता पोचलो आहे. त्या टेम्पलचा हा मोठा प्रवेशद्वार आहे आणि हे उंच अशी भली इमारतीसारखं इथे बांधलेलं आहे. किती फ्लोर आहेत? 1 2 3 4 5 6 बापरे 10 फ्लोर आहेत बघा. हे भव्य असं विरूपक्ष टेम्पल. मस्त इथे रोड आहे. इथे पण काहीतरी आहे डोंट नो. ते वरती आहे वरती. हां ह्या साईडला पण मे बी त्या काळात बाजार वगैरे इथे भरत असतील. हां विरूपक्ष टेम्पलच्या गेटमधनं आतमध्ये एंट्री केल्यावरती हा समोर असा नजारा आहे. आतमधला मोकळा असा पॅसेज आणि समोर टेम्पल. सो इथे नंदी, तिथे पण एक नंदी. या विरूपक्ष मंदिराची एक खासियत काय माहिती आहे का तुम्हाला? मोठे मोठे सायंटिस्ट लोकांना पण अजून त्याचं उत्तर मिळालं नाही. सो ती काय खासियत आहे, ते काय सरप्रायझिंग आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ह्या विरूपक्ष मंदिरामध्ये लक्ष्मी नावाची एक हत्तीनी आहे. ती सगळ्यांना मस्त पैसे घेते आणि आशीर्वाद देते. तर चला आपण आता पटकरून त्या लक्ष्मीकडे जाऊया. वा तर ही बघा ती लक्ष्मी. अरे आप इसको वाव. विरूपक्ष मंदिराच्या इथे प्रवेश करताना जे आपल्याला भव्य मोठं जे द्वार दिसलेलं, सो त्याचं प्रतिबिंब ह्या ठिकाणी दिसतंय. ते उलटं दिसतंय. सो ह्याचं आजपर्यंत कोणाला कळलेलं नाही की हे नक्की कशामुळे, कसं आणि काय होतं आहे. सो हे किती अनबिलिव्हेबल गोष्ट आहे जी आज आपल्याला इथे बघायला मिळालेली आहे. सो आपण आता आलो आहोत विरूपक्ष टेम्पलच्या इथे. बाजूला मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी. सो इथे भरपूर अशा गोष्टी आहेत जेणेकरून तुम्ही इकडून एक आठवण म्हणून विकत घेऊ शकता. इथे अशा पर्स आहेत, ड्रीम कॅचर्स आहेत. सो अशा प्रकारे हा इथे मार्केट आहे. आणि आमचे फिरायचे दिवस संपलेले आहेत. आता आमची बेल्लारीवरून मुंबईसाठी बस बेल्लारीला आता थोड्या वेळात येणार आहे आणि आम्ही अजून इथे मार्केटमध्येच फिरत आहोत. आता फटाफट आम्हाला आमची रिक्षा पकडून बेल्लारीला जायचं आहे कारण तिथे आता थोड्या वेळामध्ये बस येणार आहे. सो ती लोक जास्त वाट बघत बसत नाहीत. आले तर फटाफट बसवतात, नाहीतर मग असेच जातात निघून. सो आता आम्हाला फटाफट बेल्लारीला जायचं आहे. सो बेल्लारीला पोचलो आणि तिथं ऑलरेडी आमची बस येऊन उभी होती. सो आम्हाला काय नाश्ता वगैरे करायला भेटला नाही म्हणून आम्ही हॉटेलमधनं पार्सल घेतलं आणि बसमध्येच खाल्लं. नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर बसमध्ये ही लोक एक गेम खेळत होते. सो एवढा भारी गेम होता, मी तर फर्स्ट टाइम बघितला होता. तुम्ही पण बघा. तीन मछली पानी में गई चार मछली पानी में गई पांच मछली पानी में गई, दो मछली पानी में गई, तीन मछली पानी में गई. सो मस्ती करत करत कधी आमची सकाळ झाली आम्हालाच कळलं नाही. सो आता आम्ही ऑलमोस्ट पुण्याच्या इथे जवळपास पोचलो आहोत. आता आमचे काही आमचे जे ग्रुप मेंबर्स आहेत ते आता काही पुण्याला राहतात. ते आता पुण्याला इथे उतरणार आहेत. सो ह्या ठिकाणी इथे हे लोकांना
बाय बाय करायचा टाईम आलेला आहे. बिकॉज ऑफ हे आता इथे उतरणार आहेत. सो बाय बाय. हळूहळू आमचे सगळे ग्रुप मेंबर्स आपल्या आपल्या डेस्टिनेशनवरती चालले आहेत. आता ह्या ठिकाणी ह्या लोकांचा डेस्टिनेशन आलेला आहे. सो आता इथे ही लोक उतरणार आहेत आणि आमचा ग्रुप लीडर रजत पण ह्या ठिकाणी उतरणार आहे. सो त्यांना बाय बाय करण्यासाठी आता मी झोपेतनं उठून त्यांना बाय बाय करत आहे. सो बाय बाय. सो गाईज सकाळचे वाजलेत 6:45 आणि आम्ही आता इथं वॉशरूमसाठी थांबलो आहोत पुण्याला एक वाकडच्या पुढे. आणि अजून आम्हाला मुंबईला पोचायला एक कमीत कमी 10, 10:30 या 11 पण वाजेल. ट्रॅफिकवर डिपेंड आहे कारण आपल्या इकडे ट्रॅफिक भरपूर असतं. सो मॉर्निंगचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी माझ्या बसचा. सो ही आहे आमची बस आणि इथे अशा सगळ्या ट्रॅव्हल्स ओनली वॉशरूमसाठी. नाश्ता वगैरे काय नाही, फक्त इथे वॉशरूम करा आहे. नाश्ता वगैरे करायला बट तेवढा हॉल्ट नाही देत ती लोक, म्हणजे तेवढा वेळ थांबत नाहीत. डॉल्फिन आणि ही कुठली होती जय विश्वकर्मा, सगळ्या ही पण सिटीजनच आहे. ही पण सिटीजन आहे. या सगळ्या सिटीजनच आहेत. सो भेटूया आपण आता डिरेक्टली मुंबई. तीन दिवसाची सुट्टी आमची कशी गेली आम्हाला काही कळलं नाही. एवढी मजा मस्ती धमाल केली. आता परत बॅक टू रुटीन पुन्हा एकदा चालू होणार आहे. सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल. व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल. आणि हा जर हम्पीची सिरीज जर तुम्ही बघितली नसेल तर हम्पीची सिरीज बघा. त्यामध्ये तुम्हाला हम्पीची संपूर्ण डिटेल्स भेटेल. असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.